तर सागर सम्राट टीममध्ये स्थान कसं मिळेल हेच आमच्यासाठी मोठा संघर्ष होता त्यावेळी. तर तुमची सागर सम्राट न्हावे संघाची खरी सुरुवात कशी झाली? अक्षरशः लोकांच्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं. नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या क्रिकेट कट्टा पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सागर सम्राट न्हावे संघाचे दोन धुरंधर, ज्यांनी क्रिकेट विश्वामध्ये आपल्या संघाचं नाव एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. तर आपल्यासोबत आज जोडले गेलेत किशोर पाटील आणि तुषार चौलकर. तर स्वागत आहे किशोर सर आणि तुषार सर तुमचं आपल्या क्रिकेट कट्टा पॉडकास्टमध्ये. तर आपण सुरुवात करूया किशोर सरांपासून. किशोर सर, तुमची क्रिकेटची सुरुवात आणि क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली? तर माझी क्रिकेटची सुरुवात ही माझी अंडरआर्म क्रिकेट पासून झाली. अंडरआर्म क्रिकेट मी पहिलं भुवनेश्वरच्या टीम मधून खेळायचो, नंतर एक संगम धाटाव त्या टीम मधून खेळायचो आणि त्यानंतर मग हळूहळू ओरम क्रिकेटकडे आलो. ओरम क्रिकेटमध्ये माझी एक पहिली टीम जय राधा माधव जी भुवनेश्वरची होती, तिथून सुरुवात झाली. त्यानंतर मग हळूहळू बाहेर खेळायला लागलो. बाहेर खेळायला लागल्यानंतर मग इकडे आमची सागर सम्राट टीमच्या तिथून खेळायला सुरुवात झाली. अशी ही माझी क्रिकेटची सुरुवात झाली. तर दुसरा प्रश्न आपला तुषार सरांसाठी असेल. तुषार सर, तुम्ही पण भरपूर कालापासून क्रिकेट खेळताय, तर तुमची क्रिकेटची सुरुवात नेमकी कशी झाली? माझी क्रिकेटची सुरुवात आहे ना, आमच्याकडे पहिला बॉक्स अंडरआर्मचा खेळ चालायचा. त्याच्यातून एक आमची टीम होती बिंदास नावे, बिंदास 7 स्टार नावे म्हणून. त्या स्पर्धेपासून माझी क्रिकेटची सुरुवात झाली. मग हळूहळू तो प्रवास आमचा ते बॉक्स क्रिकेट गावागावात बंद होऊन मग शेवटी आम्हाला पर्याय नव्हता, मग आम्ही ओरमकडे वळलो. तेव्हा तिथून माझी क्रिकेटची सुरुवात झाली. तर किशोर सर, तुम्ही सुद्धा भरपूर काल क्रिकेट गाजवलाय, तर तुमच्या या यशामागचं नेमकं कारण काय आहे? कोणतं आहे? क्रिकेटच्या यशामागं एक तर महत्वाचं सातत्य आणि मेहनत, आणि दुसरं म्हणजे फॅमिली सपोर्ट लागतो. जे की माझं 2006ला लग्न झालं. त्यानंतरही मला क्रिकेटपासून माझ्या मिसेसनी किंवा आई वडिलांनी, मला त्याच्या आधी आई वडिलांनी किंवा कधी असं क्रिकेटपासून कधी रोखलं नाही. मला त्यांनी खूप सपोर्ट केला. कधी खेळायला जायचं, इकडे जायचं, कधी काही असं काही समस्या. आणि यशामागं बोलाल तर आपलं क्रिकेटसाठी सातत्य आणि मेहनत ह्या दोन्ही गोष्टी लागतात, आणि मेहनत कराल तरच तुम्ही पुढे चांगलं खेळू शकाल. तुषार सर, तुमच्या क्रिकेटमधील सर्वात मोठा संघर्ष कोणता? माझा क्रिकेट प्रवासातील जर संघर्ष बघायचा झाला तर सागर सम्राट टीममध्ये स्थान कसं मिळेल हेच आमच्यासाठी मोठा संघर्ष होता त्यावेळी. कारण त्यावेळची अशी परिस्थिती होती की संघात जागा नसायची टीममध्ये पूर्ण 11 जणांमध्ये. कारण त्यावेळी संघामध्ये किशोर पाटील, गैनीनाथ होता, तुमचं श्रीकांत जुरे, उमेश नावकर होते, स्वतः महादेव होते शाबसकर, त्याच्यानंतर सोमनाथ सरलेकर, लक्ष्मण भोईर, महेश कासकर, अशी मोठमोठी नावं, इम्रान रोगे, अशी भरपूर अशी दत्ता साळवे, अशी मोठी नावं होती. त्याच्यामुळं 11 जणात स्थान कसा भेटेल हेच आमच्यासाठी मोठा संघर्ष होता. तर तुषार सर, अशा कोणत्या व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आहेत ज्यांच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात? अशी आता ते एकाचं नाव घेता येणार नाही, पण ज्यावेळी संघात आलो ना, त्यावेळी एक श्रीकांत झुरे, निलेश पाटील ज्यांनी मला संघात संधी दिली, आणि उमेश नावकर, महादेव शाबसकर, अशा व्यक्तींमुळे मी या सागर सम्राटमध्ये इथपर्यंत पोहोचलो. तर आपण आता बोलूया तुमच्या सागर सम्राट संघाकडे. तर तुमची सागर सम्राट न्हावे संघाची खरी सुरुवात कशी झाली? सागर सम्राट न्हावे संघ हा सुरुवातीपासून, आता आमची जर बघायला गेलं तर तिसरी फळी आहे ही माझी. पण याच्या अगोदर माझी तिसरी चौथी असेल कदाचित. पण याच्या अगोदर जर संघ आम्ही अशी माहिती घेतली, जे पहिल्या पूर्वीच्या कालामध्ये संघ चालत होता, त्याचे कॅप्टन होते त्यावेळी 83 पासून काहीतरी संघ चालू झाला. त्यावेळी त्या काळचे कर्णधार होते सदानंद पाटील. ते बरेच वर्ष 83 पासून त्यांचा कालखंड काहीतरी 90 पर्यंत असा एक अंदाज पकडला. तर त्याच्यानंतर ती धुरा उमेश नावकरकडे आली. उमेश नावकर यांनी बरीच वर्ष संघाची सेवा केली. आजही आहेत ते, व्यवस्थित संघाला सपोर्ट करतात. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना कामानिमित्ताने बाहेर जायला लागल्याच्या नंतर माझं शिक्षण चालू होतं. मग सगळ्यांनी ती जबाबदारी माझ्याकडे दिली. अशा पद्धतीत ते आम्ही चांगला सातत्य राखून. आणि उमेश नावकरनी एक बऱ्यापैकी टीम तयार केली. म्हणजे आपल्या तेव्हा प्रॅक्टिसला तर पायट्यामध्येच जायचो, तिकडे मजा यायची खेळायला. नवखार
किंवा आपल्या हनुमान आपल्या दत्त जयंतीला खेळायला मजा यायची. कारण तेव्हा फक्त आपल्या ह्या मॅचेस नसायच्या. आपल्या तिथेच खेळायचो अशा 2-3 गावामध्ये. आणि नंतर मग ती सुरुवात झाली उमेशनी जेव्हा पहिली टेनिसची मॅच इकडे महादेव कारला होती. तर तिथून ती सुरुवात झाली. तर सागर सम्राट नेमकं हे नाव कसं पडलं सांगाला? तिकडे त्या काली आहे ना, ज्या टायमात टीम चालू झालेली त्यावेळी जे पूर्वी लोक खेळायचे ना, ती पूर्णपणे मच्छीमार या व्यवसायावर अवलंबून असायची. आणि दुसरं कमवण्याचं काय असं साधन नव्हतं. जी खेळायची आणि आपली म्हणजे एक काय मच्छीमार माहितीये व्यवसाय का, करून एक समुद्रावर आपण काय बोलतो ना, की अवलंबून असायची लोक. अवलंबून तर मग ते सागर म्हणजे समुद्र, तर मग सागर सम्राट सम्राट हा अशा विषय पद्धतीत हे तो ऐकिवात होता. मी आता ऍक्च्युली कसं जे वरिष्ठ जे आहेत त्यांच्याकडनं ही मिळालं आम्हाला माहिती आहे. त्या हिशोबाने आम्ही सांगतो. कारण जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी 1 वर्षाचा होतो. कारण 83 पासून बोललं तर मी माझं 82 बर्थ डेट आहे. म्हणजे मी तेव्हा 1 वर्षाचा. त्यामुळे ऐकिवात आहे की आपल्याला जे सांगितलेले माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही तुम्हाला सांगतोय. त्यात काही थोडं चेंज असू शकेल असं नाही सांगता येणार. पण जेवढं माहिती आहे तेवढं आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. व्यवसायाचं काही साधनच नव्हतं ना, की बाबा जाऊन मुंबईला गेले, काय कमवले. कारण जे होते कामाला त्याही काळात ते होतेच, पण जे गावी होते खेळणारी लोकं, ती त्याच व्यवसायावर अवलंबून असत, मच्छीमार व्यवसायावर. ती म्हणजे समुद्र म्हणजे सागरच असा आहे. आणि मग त्यावरनं की आपण चला दर्या सम्राट म्हणजे राजा, की सागर दर्यावरचे राजे म्हणून आपण आपल्या टीमचं नाव ते सागर सम्राट ही अशी आम्हाला मिळालेली माहिती आहे. त्याच्यामुळे त्या टीमचं नाव सागर सम्राट पडलंय. तर किशोर सर आणि तुषार सर, तुम्ही सागर सम्राट या संघाकडे कसे जोडले गेलात? सागर सम्राटमध्ये मी मला वाटते 99 किंवा 2000 असू शकेल. आता एक्झॅक्टली नाही सांगू शकत, पण 99 किंवा 2000 ह्या एक असू शकेल, की महादेव कारला टुर्नामेंट होती. आणि मी तेव्हा थोडंसं बाहेर खेळायला जायचो. व्यावसायिक क्रिकेट बोलतो आपण, त्या हिशोबाने मी खेळायला जायचो. तर उमेश नावकर तो रात्री राहायला आला. मी भुवनेश्वरला राहायचो. तिथे आला आणि दुसऱ्या दिवशी मग महादेवगडला खेळायला जायचो त्या हिशोबाने मग आम्ही सोबत गेलो. आणि तिथे महादेवगडला गेल्यानंतर ती माझी पहिली एंट्री सागर सम्राट टीममध्ये. आणि मला वाटते तेव्हा ₹1100 वगैरे काहीतरी बक्षीस होतं. बक्षीस ही काय फार नसायचं. आणि ती सुरुवात झाली आणि पहिलीच टुर्नामेंट आणि खूप चांगल्या टीमबरोबर खेळायला भेटले. अ, अ, आणि ती आम्ही फायनल मारली. खूप चांगलं वाटलं. तेव्हा पहिलीच टुर्नामेंट सागर सम्राटमध्ये आणि फायनल जिंकली. आणि तीही ओपन, म्हणजे असं नव्हतं गाव टू गाव वगैरे, हे आता झालंय. तेव्हा गाव टू गाव वगैरे विषय नव्हता. ओपन मॅचेस असायच्या, कोणीही कुठून खेळू शकत होता. पण आम्ही गावातलेच पोरं होतो. आणि आणि माझी सुरुवात ही 2003-4च्या आसपास म्हणजे झाली. इयरली तिकडे मार्चला 2003 ते 4च्या आसपास माझी सुरुवात झाली. आणि त्यावेळी मी सामना जो खेळलो तो पहिला सामना माझा तिकडेच कोर्लेच्या ग्राउंडवरच खेळलो. तुमच्या कालातील अविस्मरणीय सामना कोणता, जो तुम्ही कायम स्मरणात ठेवाल? ते जर साधारणपणे जर बघायला गेलं तर 2009चा आय थिंक तो साल होता. आणि तिकडे मलखंडवाडीला एक स्पर्धा होती. तिथे खूप चांगल्या टीम आलेल्या आणि त्यावेळी तिथे 21,000 हे प्राईज होतं. 21,000 त्या टायमात रोहा तालुक्यात तरी खूप मोठी गोष्ट होती. तर तिकडे आम्ही त्या स्पर्धेला फायनल मारलेली. आणि फायनल मारली तेव्हा काय असा हे नव्हता की पैसे प्लेयर लोकांना वाटायचे किंवा काय. मग ती फायनल आणि नेमका त्या दिवशी होळी होती. होळीचा सण मार्चमध्ये ते सामने होते आणि होळीचा सण. मग ती फायनल मारून आम्ही तेव्हा एक DJ ही संकल्पना खूप नवीन होती. आणि ती फायनल मारली आणि आम्ही रोह्यातून इथेच निलेशनेच एक आठवण केली पाटील, की इकडचा अशोकचा अशोक शर्माचा डीजे शर्मा होता. तो कोणतरी मग DJ डीजे वगैरे घेऊन गेलो. होळीला मग ती चांगला मजा आहे. केली. पण आणि त्या पैशाचा तो DJ आणि तेव्हा पहिल्यांदा गावात लावला आणि त्यांनी. अविस्मरणीय सामना तुम्ही बोललात बरोबर ना. सामना म्हणजे ती एक स्पर्धा झाली. स्पर्धा होती. ती स्पर्धा झाली. पण अविस्मरणीय सामना बोलला तर दहावीर चषकचा दुसरं पर्व होतं. आणि तिथे सेमीफायनलची मॅच होती. आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये मुंबईची साईड होती. मुजीब आलेकर म्हणून आहे, त्याची टीम होती ती. तर मुंबईची साईड होती आणि 6 बॉल 7 रन डिपेंड करायच्या होत्या. आणि 6 बॉल 7 डिपेंड करताना आपला विकास तावडे म्हणून आमचा बॉलर होता. 6 बॉल 7 त्यांनी त्या अगदी मुंबईची सायन्सची वगैरे सगळे समीर मिस्त्री वगैरे असे खूप नामांकित प्लेयर त्या संघात होते. आणि त्यांना 6 बॉल 7 नाही दिले.
खूप मोठी गोष्ट तेव्हाची. तेव्हा आणि अख्खी पब्लिक आपल्या बाजूने होती, कारण मुंबईची आणि आम्ही लोकल, त्या हिशोबाने सगळी पब्लिक आमच्या बाजूनी. आणि 6 बॉल तर ती डिपेंड झाली. तो एक अविस्मरणीय सामना. आणि चषक तेव्हा ₹1,00,000 होती, ती पण जवळजवळ 1,25,00,000 होती. म्हणजे तो एक सामना, 2 बॉल 10. तुम्हाला असा कोणता सामना आठवतोय का की तो तुम्ही खरंच भावनिक झाला होतात? अशी जर स्पर्धा बघितली 2000 मला वाटतं 19ची स्पर्धा होती ती. आणि आम्ही पहिल्या दिवशी ती 4 दिवस स्पर्धा चालायची. सोमनाथ सारसोलीची सोन्याची स्पर्धा. तिकडे आम्ही गाव टू गाव फॉर्मॅटमधून आमची टीम सेमीसाठी पात्र झाली. दुसऱ्या दिवशी आमचा सामना होणार होता ओपनच्या टीमसोबत. आणि काहीतरी 4 ओव्हरचा सामना होता. 48 रन समोरच्यानी मारलेले. ती मॅच फायनली आमचे 2 विकेट गेलेले तेव्हा. आणि जावेद आमचा ओपनिंगला जाऊन बॅटिंगसाठी बॅटिंग करतच होता. आणि हे मॅच आली, कारण ते स्पर्धेला असा होता की आमची गावातली पण पूर्णतः विभागातली खूप प्रेक्षकांची गर्दी असते. आणि मॅच एवढी फाईट आली की 2 बॉल आणि 10 धावा पाहिजे. पण तिथे जावेद होता आणि ते जावेदने 2 बॉलला दोन्ही 6 मारले. आणि त्यावेळी एवढा तो आनंद झाला की ते 6 मारल्यानंतर एवढा भावनिक झालो. आणि म्हणजे जसे ती आता फायनलची मॅच होती. हां, फायनलची मॅच होती. फायनल मॅच. ती फायनलची मॅच होती. आणि तेव्हा आपल्या खूप चांगली मुंबईची सगळे प्लेयर्स होते त्या टीममध्ये. आपल्या भागातले चांगले हे होते. आणि 2 बॉल 10 असताना जावेदने दोन सिक्स 2 6 मारले. अक्षरशः लोकांच्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं की. आणि अख्खा एवढं- गाव ते 2 बॉल म्हणजे शेवटचा बॉल तर आम्ही पाहिलाच नाही. तेवढं हे करून मग अख्खा गावच्या गाव जेव्हा आलं, तेव्हा अक्षरशः लोकांच्या डोळ्यातही आम्ही पाणी पाणी पाहिलं. आणि ती खूप चांगला तो एकदम खूप चांगला क्षण होता ते. भावनिक तेव्हा आम्ही भावनिक झालो, कारण मोठी टुर्नामेंट, बक्षीस जास्त होता. आणि त्याहीपेक्षा आपण एक ओपनच्या संघाला फायनलला हरवतोय याचा आनंद आम्हाला होता. तर आपण बघितलं तुम्ही पूर्ण प्रेक्षक आपल्या विभागात असतील, किंबहुना जे लाईव्ह मॅच सुद्धा ती आपली स्पर्धा होती. तुम्ही जसा उल्लेख केला सासोली चषक सोन्याची स्पर्धा आपल्या युगामध्ये जी सर्वात मोठी होते. तर तिथे तुमचा पूर्ण गाव तुमचा तो सामना फायनलचा बघायला आला होता. आणि त्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर जावेद आपला तुमच्या संघाचा एक चांगला खेळाडू आहे. आणि दर्जेदार खेळ त्याला तिथे त्यांनी दाखवला. आणि 2 चेंडूमध्ये लगातारचे 2 षटकार मारून तुम्हाला तो फायनल विजयी मिळवून दिला होता. तर खरंच तिथे मी सुद्धा प्रत्यक्षात होतो. खरंच सर्व पूर्ण गाव तुमचा खऱ्या अर्थाने भावनिक झाला होता. तुम्हाला आधीच्या काळातील क्रिकेट आणि आत्ताच्या काळातील क्रिकेट यामध्ये काय फरक जाणवतोय? सगळ्यात महत्वाचा एक फरक सांगतो. तेव्हा एक बॅट एक संघ खेळायचा. आणि आताच्याला प्रत्येक प्लेयर्सकडे एक एक बॅट असते. तो एक आहे. परंतु पहिल्यांदा कसं असायचं, पैसे कमी असायचे, प्राइस कमी असायचं. आणि इवन ट्रॅक टी शर्ट ही घालायला नसायची. आणि आताचं क्रिकेट खूप फास्ट झालंय. आणि फास्ट झालं म्हणण्यापेक्षा आताच्या क्रिकेटमध्ये जरा जास्त पैसा आला. अर्थकारण नाही, अर्थकारण तर आलंय, जास्त पण आलेलं. दुसरी गोष्ट क्रिकेट खूप फास्ट झालंय खूप. बॉल्स तेव्हा MRI चे वगैरे बॉल्स असायचे. त्यामुळे ते बॉल्स एखादा 6 वगैरे गेला, MRI आणि सुपर खन्नाचे वगैरे बॉल्स असायचे. तेव्हा एखादा 6 गेला तरी पण मॅच जिंकायची आपल्याला आशा असायची. आता काय, पहिल्या बॉलला तुम्ही नवीन बॉल पण 6 जातो. तेव्हा 6 जाणं ही खूप खूप difficult, मोठी गोष्ट होती. आणि तेव्हा बॉल्स आणि बॅट पण तेव्हा एवढ्या चांगल्या अवेलेबल होतात. 950 पासून 950 वगैरे असे. तेव्हा बॅट वगैरे पण थोड्या हेवी असायच्या. एवढं असं वजन मला एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे असा विषय हा काही क्रिकेटमध्ये तेव्हा म्हणजे बॅट वगैरे मध्ये भाग नसायचा. तर तो एक फरक मला नक्की जाणवतो की तेव्हाच हे फायनान्शियली पण कोण एवढं स्ट्रॉंग नसायचं. त्यामुळे काय प्रत्येक बॅट कॅरी करतोय किंवा नाही करतोय असं नसायचं. आता बॅटच्या सोबत सगळे किट असायचं. त्यात सगळे म्हणजे ठीक आहे, क्रिकेट फास्ट झालं त्या हिशोबाने त्या गोष्टी व्हायला पण पाहिजेत. आणि तो आपण आत्मसात पण करायला पाहिजे ती. तुमच्या संघाची सुरुवात आपण बघितली तर 1983 ला झाली होती. आणि तीच आणि तशीच मजबूत स्थिती आज आपण आपल्याला पाहायला मिळते. तर याच्या मागचं नेमकं रहस्य काय आहे? तर जी म्हणजे आमचा जो टीम वर्क आहे ना, तो पूर्णतः महत्वाचं एकात्मता. एकात्मता टीम मध्ये एकात्मता असणारी ही आहे ना एकी खूप. एकी आहे. जे अजूनही आज मला सिनियर किशोर आहे, आज त्याचे निर्णय मला घ्यावे लागतात. नंतर माझ्या नंतरचे जे मुलं आहेत नाही, महत्वाचं काय माहितीये का, एक ते- हे आहेत ना जे वरिष्ठ, आता जे नवीन प्लेयर्स आता आहेत, खूप चांगले प्लेयर्स तयार झालेत. पण ते प्लेयर्स पण थोडस आम्हाला सल्ला म्हणजे रिस्पेक्ट बोलतो ना आपण की सिनियरला रिस्पेक्ट वगैरे, या गोष्टी
खूप म्हणजे अजूनही सगळं हे चालू आहे सगळं. व्यवस्थित. त्यामुळे आणि पहिली गोष्ट म्हणजे ना क्रिकेट टीम मध्ये ना राजकारण ह्या गोष्टी नाहीत आमच्या, यापासून- कधीच नाही. आम्ही टीमला म्हणजे यापासून खूप लांब खूप लांब ठेवलेलं ठेवलं आहे. आम्ही. त्यामुळे आम्ही जी सागर सम्राटची आमची टुर्नामेंट होते त्यासाठी आपलं प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट झाले तर पैसे देणारे राजकारणी लोक असतात, पण आम्ही त्या टुर्नामेंटला एकही रुपया कुठल्याही पॉलिटिकल लोकांचा किंवा काय घेत नाही. कधीच घेत नाही. आम्ही आमचे टीमचे पैसे टीमचे टाकतो, बरोबर पैसे. तुषार? आम्ही आमचे टीमचे पैसे टाकतो आणि ती टुर्नामेंट आपण मला वाटतं Success. 30-35 हजार रुपये आपण लॉस असतो त्या टुर्नामेंटला. tournament. तर त्या सगळ्या- ते आम्ही सगळं खर्च करून टीमचे पैसे खर्च करून ती टुर्नामेंट ठेवतो. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप आम्ही अजून टीम मध्ये होऊन टीम दिला मध्ये नाही. होऊन दिलेला नाही. त्याच्यामुळे ती टीम आणि जे नवोदित खेळाडू आणि आहेत त्यांनी म्हणजे सिनियर जे खेळाडू आहेत त्यांचं ते ऐकतात. आणि महत्वाचं काय माहितीये का, आम्हाला की गावाचा बाबा सपोर्ट, असं आणि गावाच्या सपोर्टमुळे गाव पण क्रिकेटच्या बाबतीत ना ह्या गोष्टी अशा बघत नाही, काय हे नाही, सगळं अख्खा गाव अगदी पूर्णतः ते स्पर्धा क्रिकेट भरवतात. वेडा तुम्हाला तर कुठे माहिती आहे. जरी टीम गेली तरी अगदी काही नाही केला तरी कोण बाबा शिप बदलून किंवा काय, आता जर सेकंड असेल मॅच आहे बाबा दुपारी तर ती नाईट कशी भेटेल ह्या उद्देशाने सगळे येतात आणि त्याच्या सर्व त्या गोष्टीतनं ती टीम व्यवस्थित एकमेकाचं ऐकून व्यवस्थित राहिलेली आहे. आपण जर सागर सम्राट न्हावे म्हटलं ना, तर रोहा तालुक्यातील क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. कारण त्यांच्या गावचा सपोर्ट असेल, तुमचे खेळाडू असतील, पूर्ण 100% मैदानामध्ये देऊन आपला संघ कसा जिंकता येईल ह्याकडे नेहमी पाहत असतात आणि पूर्ण सपोर्ट सुद्धा गावाचा तुम्हाला लाभलेला आहे. म्हणूनच आपण जर बघितलं एवढ्या कालापासून सातत्याने तुमच्या माध्यमातून, तुमच्या संघाच्या माध्यमातून दर्जेदार खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळत असतो. तर तुम्ही संघ म्हणून तर कायम रोहा तालुक्यामध्ये चर्चेत असतात, परंतु आपण जर बघितलं तुमच्याकडे मैदान आहे आणि ते मैदान एवढं सुसज्ज आहे की तिथे बाहेरून सुद्धा खेळाडू म्हणजे त्या क्रिकेटच्या मैदानाचं गुणगान गाऊन जात असतात. तर याच्या मागची नेमकी कहाणी कशी आहे? मैदान बनवताना कोणी कष्ट घेतले किंवा त्याच्या मागची खडतर प्रवास हा कसा राहिलाय? मैदानामागचा इतिहास जर सांगाल तर पूर्वी एक असा काल होता की पहिले म्हणजे आमच्या अगोदर जी पोरं खेळत ती पायट्यामध्ये एक पायटा म्हणून आमच्याकडं मैदान होतं. नाही, नक्कीच त्या आम्ही पण मैदानात पोरं खेळायची. नंतर काही कालाने तिथं कलमांची लागवड केली मालकानी. ते वैयक्तिक मालकीचं होतं. त्याच्यानंतर मग आमच्या त्या प्रॅक्टिसचं साधन कुठं मैदान नाही. मग ते आम्ही आमच्या चिकणी. इथे एक तांब्या म्हणून ठिकाणाचं नाव आहे शेतीचं. तिकडे त्या शेतात विकेट बनवून खेळायचो. तर मग बरेच वर्ष खेळलो बरेच तिथे. वर्ष तिथे खेळलो. तिथे टीम सुद्धा टुर्नामेंट पण चांगली चांगल्या चालायची. झाल्या आणि मग एक अशी गावाच्या शेजारी अशी ती ग्राउंड आज तुम्ही बघताय तिथे एक ओसाड अशी जागा होती. ओसाड जागा होती. आणि दगड वगैरे तिथं खूप खूप दगड, खडक खडक वगैरे असे. खडक किंवा अशी गुरं तिकडे मेलेली गुरं वगैरे टाकायची. हम्म. मग ती अशी गाववाल्यांच्या संकल्पना आली की बाबा नाही आता काहीतरी पोरं जर खेळतात आपली टीम एवढी चांगली आहे तर तिकडे काहीतरी वास्तू अशी बनायला पाहिजे. तर त्यांनी पूर्ण आमच्या गावात तो विषय झाला की बाबा मैदान हे आता बनायलाच पाहिजे. तर आमची टीम सुद्धा चांगली चालायची त्या टायमात म्हणजे टीमला बक्षिसं बक्षीस चांगली चांगले भेटायची. बसायचे आणि तेव्हा जस्ट मला वाटतं 30,000 हो. ची रोयातली मोठी बक्षीस होती. 31,000. 30,000 50,000 कधी व्हायची. एक तर तिकडे निवीला आपण मला वाटते फायनल final मारलेली, त्यामुळे तेव्हा म्हणजे ती बक्षीस व्हायची. मोठी बक्षीस आणि भेटलेली आम्हाला. मग विचार झाला की ग्राउंड आता करायचंच. मग त्या लोकांनी मग ठरवलं की सगळ्यांनी संघातील खेळाडूंना सिनियर असतील, ज्युनियर असतील मग सगळ्यांनी अशी वर्गणी स्वरूपात एक बुक छापलं. कोणी 50 पासून जी सुरुवात झाली ₹50 ती 25,000 पर्यंत गेली आणि टीमची असलेली ठेव पूर्णतः रक्कम ती त्याला सुद्धा वापरण्यात आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ग्राउंड अपुरा पडत होता. तर गावातील जे आजूबाजूचे शेतीवाले आहेत ग्राउंडच्या बाजूचे त्या लोकांनी ती पूर्णतः जी शेती. शॉर्ट पडत होती शेती ग्राउंडसाठी ती आपली जी कसणारी शेती होती त्यातला थोडा सगळ्यांनी कोपऱ्यात म्हणजे इकडचा जे कोपरा भाग तिकडचा कोपरा पूर्णतः असं. ग्राउंड सर्कल व्हावं म्हणून सगळ्यांनी दिलेली ती जमीन आणि सगळ्यांचा व्यवस्थित गावाचा पूर्णतः एकोपा होता. त्याच्यामुळं ते आज तुम्ही बघताय ते सागर सम्राट क्रीडा संकुल तिथं उभं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला असं वाटतं 350 ते 400 ट्रक तो भराव केलेला आहे. हा. आणि त्यासाठी म्हणजे लागणारी माती ही आमच्या गावातल्या गावातल्याच लोकांनी माणसांनी दिलेली आहे. दिलेली. आता नावं घ्यायला गेलो तर भरपूर ते आहेत. सगळे समजा जमिनीची पण ज्यांनी दिली त्यांची नावं घ्यायला गेलो तर चुकून एखादं आपल्याकडनं राहिलं राहिलं तर मग ते बरोबर आहे. पण अति उत्साही लोक आहेत गावातली आणि क्रिकेट वेडा गाव आहे आमचं. आणि गावात क्रिकेट वेडा गाव आहे म्हणून तर कोण अशी 1 फूट जमीन द्यायला पण थोडंसं हे त्यांनी आपल्याला जमीन दिला तर त्यात कुणाचं नाव राहायला नको म्हणून आम्ही नावं नाही घेत.
तर पण बऱ्याच जणांनी ती देऊन मदत केली, त्यामुळे तो मोठा ती वास्तू उभी राहिली. उभे राहिले. तर तुषार सर, तुम्ही कर्णधार म्हणून संघामध्ये असा कोणता कठीण निर्णय घेतला तो तुम्हाला अजूनही आठवतोय? कर्णधार म्हणून ती तशी स्पर्धा एक आठवते मला, की ती स्पर्धा होती सोनार सिद्ध धाटावला. तिकडे असा फॉर्मॅट होता, की 7-4 रोहा तालुका. पहिला हा फॉर्मॅट चालायचा त्या टाईमात. तर आम्ही नवखार टीमला त्यावेळी हे केलेलं. कालभैरव नवखार आणि सागर सम्राट हा कॉम्बिनेशन बसवलेलं. त्याचे कालभैरव नवखारचे 4 आणि आमचे 7. 7च्या व्यतिरिक्त 8वा काय खेळू शकत नव्हतो, तिकडनं 5. तर एक सामना आला असा, की तिकडे मी ॲज अ कर्णधारच होतो. नवखारचे 4 आणि एक पहिला सामना आम्ही जिंकलो. फारसं आठवत नाही कोणासोबत जिंकलो, पण दुसरा सामना जो होता तो आमचा आलिशान नागोठणासोबत संघाचा. अगदी चांगला संघ. आजही तुम्हाला त्या टीममधली ना चांगले प्लेयर आठवत असतील. पण तेव्हा एक अशी हे आली माझ्यात, की चला आज आपण एखाद्या नवोदित खेळाडूला संधी देऊया. कारण 7च्या व्यतिरिक्त मी 8वा तर संघात कोणत्याही प्लेयरला घेत नव्हतो आणि किंवा त्यांचे 4 होते नवखारचे, त्याच्या व्यतिरिक्त 5वा घेणार नव्हतो. प्लेयर आमच्याकडे खूप होते. पण एक नवोदित खेळाडू होता स्वराज देवले म्हणून. मग मी माझ्यासोबत जे माझे सीनियर होते त्या टाईमात मला किशोर होता, भास्कर होता, सुशांत रक्षीकर होता टीममध्ये. त्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी आम्ही टीम बसवलेलं तर. मग त्यांना सांगितलं, की मी आता ह्याला बसतो, की माझ्याकडे एक नवीन पोरगा आहे आमचा. आता जस्ट आज त्याचा डेब्यू करायचा आहे म्हणून, की त्याला खेळवूया. काय होईल ते जाईल. कारण ह्याची पूर्णतः जबाबदारी ती मी घेतो. काय सामना होईल त्याची. तर तुम्ही ह्याला खेळवा, मी थांबतो. कारण आपल्याला आता एक बॉलरची गरज आहे. कारण त्यावेळी 4 ओव्हरचे सामने व्हायचे. मॅच जिंकणं हे महत्वाचं आणि होतं. हां. आणि त्यावेळी अशी मॅचची सिच्युएशन आली. आम्ही पहिले हे बॅटिंग घेतले आणि समोरच्याला चेस करायचं होतं. बॅटिंगची अशी सिच्युएशन आलेली, नवीनच पोरगा घेतलेला स्वराज आणि त्याच्यावर अशी आलेली बॉलिंग, तो ज्यावेळी बॉलिंग टाकत होता, समोरच्या संघाला फक्त 6 चेंडू मागे 8च धावा हव्या होत्या. आणि त्या 8 बलाढ्य धावा आणि आलिशान नागोठणं आलिशान म्हणजे नागोठणं बलाढ्य संघ खूप होता चांगला संघ होता. आणि 6 बॉल 8 डिपेंड करायचे आणि होते. त्यांनी ते 8 रन आहे ना त्यावेळी डिपेंड केलेले आणि संघाला सामना जिंकून जिंकून दिला. दिलं. तो एक माझ्या ह्यातला तो एक कठीण निर्णय म्हणजे मी स्वतः बाहेर राहिलो आणि स्वराजला खेळायला हे केलं. कारण त्याच्यात ती गुणवत्ता तेवढी मला वाटत होती ज्यावेळी आम्ही प्रॅक्टिसला त्याला तयार म्हणजे तो झाला त्यावेळी त्याच्यात वाटत होती. तर नवोदित खेळाडूंना तुम्ही कोणता संदेश द्याल, किशोर सर आणि तुषार सर? नवोदित खेळाडूंना असंच संदेश देईल, की मेहनत करत राहा आणि दुसरं महत्वाचं, की आपलं काम पण त्या बाबतीत काम पहिलं सांभाळा आणि काम सांभाळून क्रिकेट खेळा. क्रिकेटसाठी वेळ द्यायचा असेल म्हणजे मेहनत करा. आणि दुसरी गोष्ट, आता सध्या कसं आहे, व्यसनाच्या आहारी खूप तरुण वर्ग जातोय. तर व्यसनापासून थोडंसं लांब राहिलं तर बरं होईल. ते क्रिकेटसाठी पण तुमच्या हानिकारक आहे. तर तेही आहे आणि मेहनत करा बस. बाकी काय, मेहनत केला तर हां, तुम्हाला फळ मिळेल. क्रिकेटमध्ये मेहनत तुमचा जेवढा सराव असेल तेवढा तुमचा. पहिला तर मी तर तरुणांना एवढाच सल्ला देईल, कोण काही डायरेक्ट शहरातून खेळायला येत नाही. सुरुवात ही गावच्या टुर्नामेंटपासून, गावच्या टीमपासूनच होते. गावच्या टीमला पहिला प्राधान्य द्या. तिथं तुमचा परफॉर्मन्स जर चांगला झाला, समोरचा तुम्हाला पॅकर तुम्हाला आहे ना, आपोआप मागणी येईल, की बाबा तू उद्या माझ्यात चल खेळायला. तुम्ही पहिला गावच्या स्पर्धेला टीमला प्राधान्य द्या. एवढं मी खरोखर तरुणांना सांगेन, की गावच्या टीमला पहिला प्राधान्य द्या. त्याच्यातून तुमचा, कारण तुमचा आज जर तुम्ही खेळतेवेळी तुमचा परफॉर्मन्स जर वाईट झाला, तर गाववाले शक्यतो तेवढे नाही. पण ज्यावेळी स्पॉन्सर नेतो ना आणि तिकडे तुमचा खराब परफॉर्मन्स झाला, तर मग तुम्हाला सगळीकडनं ती टीका होत असते. पण गावच्या टीममध्ये खेळतेवेळी चला बाबा आज नाही झालंय, उद्याला आपल्यासाठी हा चांगला खेळ. म्हणून तरुणांना एकच सांगेन, की पहिल्या तर गावच्या टीमला तुम्ही प्राधान्य प्राधान्य द्या. खऱ्या अर्थाने सागर सम्राट न्हावे हा रोहा तालुक्यापुरतं मर्यादित न राहता रोहा तालुक्याच्या बाहेर आपण जर बघितलं, पनवेल असेल, अलिबाग या मोठमोठ्या स्पर्धा ज्या ठिकाणी होतात तिथे खेळण्यासाठी जातो. तर तिथे जात असताना तुम्हाला आर्थिक नियोजन संघामध्ये कसं आणता किंवा कोण करतं ते आर्थिक नियोजन? कसं आहे, आता एंट्री बक्षीस खूप असतो, एंट्री फीस खूप असते आणि आता कसं आहे तसं राहिलं नाही, की टीमचीच एंट्री वगैरे असं. आता बऱ्यापैकी स्पॉन्सर हा विषय आलेला आहे. त्यामुळे आम्ही तर बऱ्यापैकी सामने हे आपण स्पॉन्सरच्या एंट्रीनेच आम्ही खेळतो. स्पॉन्सर आलेला तर आहे. टीम तुमची चांगली असेल तर तुम्हाला नक्कीच, कारण त्या स्पॉन्सरचं नाव होतं, त्यामुळे एंट्री करायला बरीच लोक आता तयार होतात जर तुम्ही चांगले खेळलात तर. त्यात कसे झालंय,
बाहेर खेळायला जायला फॉर्मॅट सुद्धा चेंज झाले. तुमचा आता ऑल इंडिया आयकॉन 9-2, ऑल इंडिया आयकॉन 7-4, ऑल इंडिया आयकॉन ते 10 प्लेयर एका गावचे एक एक ऑल इंडिया player, आयकॉन. त्याच्यामुळे ते कोणत्याही टीमला असं वैयक्तिक तुम्ही काढायला जाल तर ते नाही. त्यासाठी तुम्हाला स्पॉन्सरच असावा लागतो. ते त्या बाहेर जाण्याचा आणि ज्या जर एंट्री आहेत तुमची ना, टीम आम्ही जर तुमची स्पॉन्सरनेच टीम जातो. चांगली असेल तर तुम्हाला स्पॉन्सर आपोआप मिळतात. हां. आणि जर स्पॉन्सरच्या हिशोबाने तुम्ही खेळाल तर तुम्ही अजून क्रिकेट तुम्हाला बाहेर खेळायला मिळतो. तर आपण दोघांसोबत एक थोडक्यात त्यांच्याकडून उत्तरं जाणून घेणार आहोत आपल्या प्रश्नांची. तर आपण बघितलं तर सागर सम्राट न्हावे संघामधील असा कोणते खेळाडू आहेत जे तुम्हाला प्रतिभावान वाटतात? तर मी प्रतिभावान खेळाडू फक्त मी रोह्यात खेळायला लागलो तेव्हापासूनचे घेतो, कारण सुरुवातीच्या आधी खूपच आहेत त्यामुळे त्यांची नावं एवढी हे नाहीत. पण आम्ही रोह्यात खेळायला सुरुवात झाली तेव्हापासून सांगतो. गैनीनाथ, मी स्वतः, तुषार, जावेद, सुनील, विकास, मयूर, आणि प्रीतम. आताच्या जर बघायला गेलं तर तुम्ही आकाश भायतंडेल आहे माझ्याकडे, परत तुमचा मोहिब आहे, स्वराज देवले आहे, आदर्श आहे, ऋषी आहे, मयूर देवकर आहे, तुमचा- मयांक आहे. मयांक आहे. नक्कीच तुमचा सागर सम्राटचा वारसा अजून पुढे चालवण्याची म्हणजे क्षमता तुमच्या खेळाडूंमध्ये अजूनही दिसते आणि तसेच खेळाडू तुम्ही तयार केलेत. यामागे तुमचं खूप मोठं योगदान राहिले. तर याच्यानंतर आपण बघतोय सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला कोणती रोहा तालुक्यातील आवडते? रोहा तालुक्यातील मला तर जास्त दहावीर खेळायला आवडतं. दहावीर चषक. हा, रोहा दहावीर चषक तर हा यांनी सांगितलं त्यामुळे मी दहावीर चषक नाव नाही घेत. मी सारसोलीची जी सोनेरी स्पर्धा बोलतो, कारण मला वाटतं 2017 साली मला मॅन ऑफ द सिरीज म्हणून चैन मला भेटलेली होती, त्यामुळे मी सारसोलीचं घेतो. त्यांनी आता दहावीर चषक घेतला. दहावीर चषक हा सर्वांनाच खेळायला आवडतो. तुम्हाला गोल्डन मॅन म्हणून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण आपण बघितलंय कमी अशा टुर्नामेंट ठरतात की तिथे असं गोल्ड वगैरे असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते मालिकावीर म्हणून ते तुम्हाला मिळालं. हो, आणि आता नक्कीच एक सर्व पोरांना आता बाईक वगैरे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज वगैरे असतात, तेव्हा तो विषय नव्हता. पण एक सोन्याची चेन म्हणजे खूप मोठी गोष्ट होती त्या त्यावेळी, काळातली खूप मोठी नक्कीच गोष्ट ती होती. मोठी गोष्ट होती. तर आपण बघतोय तुम्हाला आवडतं मैदान कोणतं आहे रोहा तालुक्यात? आवडतं मैदान एक तर समजा सागर सम्राट आहे, पण मी रोह्यात माझं क्रिकेट गेलं त्यामुळे एक मेंद्रे हायस्कूल, कारण मेंद्रे हायस्कूलवर जो खेळ तो सुपरहिट. त्यामुळे मेनले हायस्कूलचं मैदान मी आयुष्यात माझ्या कधी विसरू शकत नाही. एक राधा माधवचा ग्राउंड, का तर मी त्या ठिकाणी रोज संध्याकाळी 4 वाजले की प्रॅक्टिसला जायचो. आणि सागर सम्राटचं तर आहेच, पण मेनले हायस्कूल तर खास, कारण मेनले हायस्कूलवर खेळायला जी मजा आणि प्रेक्षक, ती माझ्या कुठेच नाही येणार. म्हणजे पैसा जरी हे नसेल तरी पण कुठेच नाही माझ्या येणार मेनले हायस्कूलवर खेळायला. मला जर विचारलं माझं आवडतं मैदान जर खेळायचं झालं तर सुरुवातीचं आमचं मैदान होण्याच्या अगोदर राठी हायस्कूल, जिथं खूप स्पर्धा व्हायच्या. ज्यावेळी रोह्याचा क्रिकेट अतिशय चांगल्या पद्धतीत चालू होत्या, राठी हायस्कूल. आणि त्याच्यानंतर मला माझ्या एक रोह्यात मी स्वतःच्या मेंद्रे हायस्कूल घेतलं, एक दर्ग्याजवळ Home pitch वर खेळायला. दर्ग्याजवळ एक ग्राउंड, म्हणजे तिथे प्रेक्षक लोक जास्त प्रेक्षकांची असायचे. मंडळी संख्या खूप असायची. दर्ग्याजवळ एक मैदान असायचं, तिथे खूप प्रेक्षक असायचे. आणि जे आपलं जुनं आता तहसील ऑफिस जिथं झालंय तिथेही मैदान होतं, तर तुला माहित असेल नसेल, पण तिथेही मैदान होतं. तिथेही मैदानावर, कारण रस्त्याला लगत असायचं त्यामुळे तिथे खूप गर्दी व्हायची. नक्कीच. आणि त्या काळात तुमचा क्रिकेटचा फॉर्म सुद्धा तेवढा चांगला होता आणि त्या काळात तुम्ही ते मैदान गाजवलेत, त्याच्यामुळे ते तुम्हाला नक्कीच आवडतात. तर आपण आता पुढे बोलतोय, जर आपण संघाकडे तुमच्या बघितलं तर अशा संघामध्ये कोणता खेळाडू ज्याला सर्वात जास्त लगेच राग येतो? माझे काय त्या टायमातलं ज्यावेळी मी नवीन होतो त्यावेळी किशोर, एखाद्याकडनं जरी चूक झाली तरी थोडा बडबड करायचा. आणि आताच्या टायमात स्वराज. नक्कीच. तर तुमचा संघ आपण बघितलं तर आता नवोदित खेळाडूंना जास्त संधी देतोय. तर तुमच्या संघामधील असा कोणता खेळाडू जास्त स्टायलिश आणि प्रेक्षक सुद्धा त्याला स्टायलिश किंवा असं वेगवेगळी नावं त्याला देतात? आकाश भायतंडेल. नक्कीच, कारण आता सध्या चांगल्या फॉर्म मध्ये तो चाललाय, त्या रिदम मध्ये चाललाय आणि तो सागर सम्राटचा नाव तुमचा अजून असाच पुढे घेऊन जाऊ शकतो अशी त्याच्यामध्ये क्षमता आहे. नाही, नक्कीच. आणि तो ती जबाबदारी बऱ्यापैकी पार पाडतोय. आपण जर बघितलं तर तुमच्या संघामध्ये असा कोणता खेळाडू आहे की जो एकदम सिच्युएशन आपण बघितलं तर सिरियस असते आणि तो येऊन अचानक विनोद करतो आणि खेलीमेलीचं वातावरण आपल्या डगआउट मध्ये किंवा तुमचा संघ ज्या ठिकाणी थांबलाय तिथे ते खेलीमेलीचं वातावरण करतो, असा कोणता खेळाडू आहे? 2 खेळाडू सांगता येतील नाव चांगल्या प्रकारे. एक आहे आदर्श सरलेकर, दुसरा आहे ऋतुज सर. असं त्या तोंडाकडे बघून तर वाटणार पण नाही की तो माझा, पण एखादा शब्द बोलतो ना, मग ते थोडस हेच विनोद होऊन जातो झटकन तसं त्याच्या आणि शब्दाचा. आपण बघितलं संघामध्ये तसं पाहिजे पण, कारण खेलीमेलीचं वातावरण राहणं, ती एक सर्वांना एकी करून ठेवणं, बरोबर, ते सुद्धा गरजेचं आहे. किशोर सर आणि तुषार सर, आपण बघितलं तुम्ही भरपूर क्रिकेट खेळलाय, तर तुम्हाला आपल्या रोहा तालुक्यातील किंबहुना पूर्ण ओपन
इंडिया ऑल इंडिया ओपन मधील सर्वात आवडता फलंदाज कोणता? रोहा तालुक्यातला म्हणाल फलंदाज तर आकाश भाईतांडेल, कारण माझ्या टीमचा त्यामुळे मी त्याचं नाव घेईल पहिलं. आणि दुसरं ओपनचं बोलाल तर मग एक कृष्णा सातपुते खूप वर्ष खेळतोय क्रिकेट आणि त्या क्रिकेटसाठी त्यांनी खूप दिलंय, नक्कीच. त्यामुळे मी त्यांचं एक नाव घेईन. मला तुषार sir, तुम्हाला? मला जर विचारलं ना की ऑल इंडिया फॉर्मॅटचा, तर माझ्या आणि मला योगेश पेनकर खूप आवडतो. नक्कीच. आणि आणि आपल्या रोहा तालुक्यातील? रोहा तालुक्यातील सध्याला फॉर्म आहे तर मला मुश्ताकीन. नक्कीच. आपल्या विभागातील सुद्धा तो खेळाडू आहे. तर आपण बघितले फलंदाज सांगितले, तर तुम्हाला आवडता गोलंदाज कोणता आहे? नाही, आवडता गोलंदाज नक्की तालुक्यातला बोलाल तर मुश्ताकीन मला खूप आवडतो, कारण सुरुवात पण मला वाटते आम्ही सागर सम्राटमध्ये त्याची सुरुवात झालेली खेळाची, आणि तो सागर सम्राटला कधी विसरत नाही. तो आता जरी मोठा क्रिकेटर झाला असेल तरी पण नाही, हा. अं, त्याचे पाय जमिनीवर आहेत आमच्यासाठी तरी. आम्ही जर काही कुठला शब्द बोललो त्याला तर तो टाळत कधी नाही, टाळत शब्द नाही. टाळत नाही. आणि ज्या बाहेरचं पद्धतीने तुम्ही व्यावसायिक बोलाल, all क्रिकेटचा over वारा तर आहे मला ना, त्या एक, पद्धतीत आमच्या टीम विजय पावले एक मला खूप आवडतं, कारण त्याकडे व्हेरिएशन वगैरे खूप छान आहेत. तर किशोर सर आणि तुषार सर, तुमच्या माध्यमातून चांगली माहिती तुमच्या संघाची किंवा खेळाडूंची आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आणि आमच्या क्रिकेट कट्टाला तुम्ही एवढा बहुमूल्य वेळ दिलात आणि चांगली माहिती प्रेक्षकांना पोहोचवली. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आभार मानतो. तसंच तुम्ही आभार मानल्याप्रमाणे आम्हीही, मोहित, तू आणि तुझा क्रिकेट कट्टा आणि पूर्ण तुझी टीम यांनी आमची क्रिकेट म्हणजे सागर सम्राट टीमची जी माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि आम्ही काही थोडं म्हणजे माहिती देण्याचा प्रयत्न केलाय, तो नक्कीच लोकांना ती आवडेल. आणि तुमचाही क्रिकेट कट्टाचा आणि विशेष करून तुझं, की आम्हाला तू बोलण्याची संधी दिलीस आणि आमच्या टीमची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलीस, त्याबद्दल आमची सागर सम्राट टीम पूर्ण हे तुमचे दोघांचेही आभारी आहे. तर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्रिकेट कट्टा पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून आपल्या चॅनलवरती कोणत्या नवीन खेळाडूंची मुलाखत पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा.